काकू काकू ग आजे गणपत काका आलाय बैल घेऊन. अरे अभ्यास आली ना. संजू पाणी घेऊन ये जरा बाई. पिंटू शेठ हे घ्या तुमचे उद्याच्या पोळ्याचे बैल. आवडले का? अरे गणपत घ्या पाणी. कशाला ग? असू द्या. सुनबाई ज्वारी आण पाहिली बर. अनवर मागची धार घाल जरा. तू उद्या याची पण पूजा करायची. वय रे बाळा. आधी घरातल्या पाटावरच्या मातीच्या बैलांची पूजा करायची. त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि मग खऱ्या बैलांची त्यांची पूजा करून त्यांना ववाळून पुरणपोळी खाऊ घालायची. म्हणजे आपल्या सर्जा राजाला सर्जा राजाची उद्या मज्जा हाय आणि आबीची सुद्धा. संजू चहा घेऊन ये ग जरा वाईच. संजूताई लाडू खावा मग. लगीन ठरलं या बाबा आता. हो तुळशीचं लगीन झालं की उडवायचा बार. अरे वा 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 वा. बरं आहे बरं आहे. बरं येतो. हा आणि हो हा उद्या सांच्याला मळ्यावर ये बरं का. हा. पोळ्याचं वाढण न्यायला आणि आमटी गुळवणीला जरा मोठं तांब घेऊन ये. येतो येतो. हा ये ये. बरं बर. सरजूताई पुढल्या वर्षी एका माणसाचा पोळा निघता नाही बर का. वहिनी ए आवरा ग लवकर. पोळा फुटलाय आता येतील सर्वजण. बरोबर. घरचे संजय चला लवकर. चला पटकन बैल आलेत. पोळा फुटलाय बघा. चला लवकर. या पिंटू शेठ घरा कासरा. तुमची आई ओवाळते. काहीतरीच बोलता तुम्ही.
येतेच ग तू आणि इकडं या संजूताई या ओवाळून पुढच्या वर्षी मोठ्या घरात ट्रॅक्टरला ओवाळणार. गरीबाचा पोळा घ्या गोड समजून. ट्रॅक्टर म्हणजे काय बाबा? जाऊ रे आपण पण जाऊ पुढच्या वर्षी आत्तीच्या घरी ट्रॅक्टर बघायला. अरे पुरं करा रे तुमची चेष्टा. हा र माझी संजू लई गरीब, एक शब्दूत उलटा बोलत नाही. पण चेष्टा हवी आहे का माणसाला? जा बाई वहिनी. बर चला घ्या ताटं जेवायला, भूक लागली आहे. कव्वा येते या पोर असं झालं या. येतील आत्ताशी 4 तर वाजतायत. स्वतःची मोटार आहे, बरोबर नवरा आहे, धाकला दिरबी आहे. तू बस. आखीच सार चांगलं आहे, श्रीमंता घरी पडली या. पण ती सासू जरा लई द्वाड आहे. किती नवण्या केल्या तवा पाठवलं कुठं तिने मंगळागौरीला. आबा आपल्या सर्जीला द्यायचं बरं का, अक्कीच्या धीराला धाकलेला बरोबर सरळ करेल सासूला. कुणाची सासूर आणि इथं लग्नच कुणाला करायचंय? हट. बर ते जाऊ द्या. गेलती कुठं डुक्कल? आबा आता येणार आहे ना, सर्जराच्या बी कानात सांगून आले या. अक्की आली रे. अगं बाई वंस या ना, आत्ताच चहा टाकलाय, चला ना. बसा पाहुणा. सरजे अगं पाणी घेऊन ये पाहुण्यास नाही. घ्या पाणी. ड्रायव्हर साहेब. अगं सरजे ही पोरगी ना लय आगाव आहे बा. काय ग पोरी, काय झालं? काय सांगू आई, कवा कवा असं वाटतं ना जीव द्यावा आणि मोकळं व्हावं. गप, असं वाईट वंगाळ बोलू नये. आणि आपली गरिबी असून बी आपण किती आनंदी आपल्या घरामध्ये. मग तुमच्या घरी काय ग? अगं आई, माझी सासू ना तिच्या पुढे कुणाचं बी काय चालत नाही. आणि आता तिच्या जोडीला ती नणंद, त्या दोघींचं समोर काहीच चालत नाही ग. येऊन जाऊन तेवढा धाकल्या तिराचा आधार आहे मला. सुरुवात करत्या होय? अगं आई, नुसता सासूरवास असता ना तर मुकाट सहन केला असता. मग बोल ना. लय हवरट आहेत ग आई ती लोक. असू दे ग, पाहुणा आलेच आहे, ठेवून घेऊया पोळ्यापर्यंत. मंगळागौर झाली तरी पोळा हौसनं करूया, आपण कपडं करूया. काय दुष्काळ, पण घेऊन घेऊन एवढंच नाही बघायचं काय त्यांचं. गप 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 घेऊ घे. गप्परी ग गप.
रात्री मायलेकींची काय कुसर चालली होती म्हणायची. काय सांगावं आणि कसं सांगावं. अहो आधीच आपली परिस्थिती नाही बरोबर आणि त्यात त्या पोरीची सासू लग्नात राहिलेलं 2 तोळ्याचं डाग मागती सोन्याचं. काय कसला डाग आणि कसला काय काय येडे झालेत काय? अहो काय झालं एवढं संतापायला? अरे पण आपली अखेर लई सासूरवास होईल बघ तिला. च्या मायला आधीच दुष्काळ आणि त्यात हे माहिती नाही ना बी लाज वाटत नाही ना. अहो अहो तुम्ही जरा हळू बोलाव, पाहुणं ऐकतील ना. बर बघू तो मार्ग दाखवलच काहीतरी. पांडुरंग पांडुरंग. हो बाबा माझ्या या बांगड्या आहेत की द्या अशाच वंचाने. काय नाही भयो ते स्त्रीधन आहे तुझं. बर निघतो मी, मला मळ्यावर जायला उशीर होतो. राजा राजा आता ताटातून खायला आपलं. घ्या एवढं गोड मानून. अरे वा अंगठी छान आहे. बरं निघू का? उशीर होतोय आम्हाला. राहिले असते पोळ्या पतर. कशाला? मातीच्या बैलाचा पोळा बघायला? हा बैल तर चांगला सजलाय. बर सुखी राहा बाई. लवकर ये ग आके. जप बरं स्वतःला तू काळजी घे ग. येतो. या. सरची दिसत नाही. गावी गेल्या परीक्षेला. त्यांची परीक्षा आहे म्हण जिल्ह्याच्या ठिकाणी. 2-3 दिवसात यायची आहे माघारी. बरं येतो. या राम राम. काकू बैल आणले ती पोळ्याचे. फक्त पूजेचं बैल दे बाबा सुनबाईकडं आणि सांग पोळ्याच्या वाढणाला येऊ नको म्हणावं संध्याकाळच्याला. काकू का म्हणून आत गेल्या? लेक सासरला गेली ना गं.
वाईट तर वाटणारच ना. बरोबर, येतो मी. हा आजी आजी आपला पोळा नाही करायचा. नाही करायचं रे यंदा. आपलं सर्जा राजा आजारी आहेत ना व. आय खरंच. भैरव, किती प्रश्न विचारशील? जा बरं बाहेर खेळायला. आई, पेपर खूप सोपे गेले. बरं अभि कुठे आहे? अक्की गेली. आज पोळा दादा मळ्यात गेला ना. हे काय, आज मातीच्या बैलातच पोळा केला फक्त. पिंटू कुठे आहे? त्याची बैल. बघ तिकडं. इकडे या. नाही. अरे इकडे या. मी नाही येणार. चल चल. आपल्या सर्जराजा आजारी आहेत ना. नाही रे येड्या, चल. राजा सर्ज दिसत नाही. आज बैलपोळा आहे ना. अभि, आपले सर्जा राजा गेलं रे दुसरीकडे. या माझ्या हातानेच मी त्यांना वाट लावली. लई लई दुष्ट आहे रे मी. तसं म्हणू नका आपण. अहो आपल्या अक्कीसाठीच तुम्ही दिव्य केलं ना. अरे पाहुण्याने अंगठीचा हट्ट धरला म्हणून मी बैल ऐकली र.